प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहस्नोह शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. जय शिवराय. माझं नाव अथर्व पवार आणि मी एक स्केच आर्टिस्ट आहे. जसं की आपण सर्वांना माहिती आहे, मी महाराजांचं स्केच ड्रॉ केलं होतं आणि त्या सिरीजमध्ये मी असंही बोललो होतो की मी त्या स्केच घेऊन 6 जून रोजी रायगडावरती जाईल. तर त्याप्रमाणेच आम्ही सकाळी 4 वाजता रायगड चढायला सुरुवात केली. अर्धा गड आपण चढलेलो आहे, जसं ऐकू शकता. तर जय. आपण वरती जाऊन स्केच नक्कीच रिव्हील करणार आहोत. 50% गड चढलोय आपण. तुम्ही व्ह्यू बघू शकता. सकाळचे 4:30 वाजलेत आणि तुम्ही गर्दी सुद्धा बघू शकता. लोकांचा प्रतिसाद सुरुवातीपासून होताच. हर हर जय भवानी, जय भवानी, जय भवानी. हर हर महादेव अशा घोषणा देत आम्ही अगदी जल्लोषाने पुढे जात होतो. तर जय शिवराय. तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे समजून घ्यायचे असतील तर तुम्ही आवाज ऐकू शकता. जय भवानी, जय भवानी, हर हर. आपल्या चित्राला प्रतिसाद मिळतोय, तुम्ही बघू शकता. भावा, स्केच कसं वाटलं? खूप छान वाटलं, खूप सुंदर. धन्यवाद. आणि एक ऐतिहासिक एक याच्यानुसार नाही का, म्हणजे जे जुनं आहे ना ते एकदम छान वाटतं, म्हणजे भावतं मनाला. जय भवानी, जय शिवाजी. बघा ना आपला रायगड किती सुंदर दिसतोय ते. सकाळी 5:15 वाजता आपण गडावरती पोहोचलो. फ्रेम घेऊन जाणे अवघड तर होतेच, मात्र तेही आपण अगदी आनंदाने पार पाडले. शिवाय मित्रांची सोबत होतीच. आता ध्येय एकच होते की महाराजांच्या पावलांचे दर्शन घेणे व आपलं स्केच घेऊन महाराजांसमोर अर्पण करणे. भरपूर वेळ रांगेत उभे राहिलो व दर्शनाकडे ओळालो. आता इच्छा तर आहेच ना, आणि महाराज म्हणजे त्यांचे संस्कार तर आपल्यात येणारच. खूप मोठं स्वप्न होतं की रायगडावरती जायचं, आपल्याकडे असलेली कला महाराजांच्या चरणी अर्पण करायची, आणि ते आज शक्य झाले. शिवाय राज्याभिषेक होता, त्यामुळे मोठा आनंद. लोकांचा असा भरभरून प्रतिसाद आपल्याला मिळाला. काही फोटो, काही व्हिडिओ व आपल्या स्केचचे कौतुक करून दर्शन घेत होते. ज्या लोकांनी मला बघितलं असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये जय शिवराय लिहावं, आणि जे हे व्लॉग बघत असतील त्यांनी नक्कीच मला सबस्क्राईब करावं. त्या कलेचे कौतुक आहेच, पण जसं जसं आपण महाराजांकडे ओळत होतो तसं तसं मनामध्ये खूप आस लागून होती की कधी महाराजांकडे पोहोचतोय, महाराजांशी आपल्याला बोलता येईल का. भरपूर गोष्टी मनात चालू होत्या. शिवाय महाराजांचे संस्कार ते आहेतच. महाराजांना समजणे खूप सोपे आहे. त्यांनी शिकवलेले संस्कार आत्मसात करणे हे अगदीच महत्त्वाचे. महाराजांनी दिलेले धडे, महाराजांनी घडवलेला इतिहास, या सगळ्या गोष्टीची जाणीव असणे हे अगदी महत्त्वाचे. लोकांचा प्रतिसाद होता. सर्वांचा आनंद आणि मावळ्यांचा उत्साह बघून डोळे पाणावून गेले. त्यांचं फक्त दर्शन नाही घ्यायचं, तर त्यांच्या शेजारी बसून त्यांच्याशी बोलायचं. मन अगदी शांत होतं. आता बघा ना, लोक किती उत्साहाने माझ्या स्केचकडे बघतायत. खूप आनंद होतो. नमस्कार, मी पुण्यामधून आलो आहे आणि महाराजांवर प्रेम व्यक्त करणाऱ्या तसं तर भरपूर गोष्टी आहेत. तर मी जसं स्केच बनवतो तेच व्यक्त करण्यासाठी मी एक माझा स्केच बनवलं आहे. 2-3 दिवस झाले बनवत होतो, आणि राज्याभिषेक पाहण्यासाठी सुद्धा, महाराजांचे दर्शन घेण्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी आलेला प्रत्येकाची स्टोरी. असे क्षण खूप कमी येतात आयुष्यामध्ये. आपण म्हणतो ना, यशाची पहिली पायरी ती आपल्याला मिळवून देतात. आता ही लहान मुलगीच बघा ना, कशा आनंदाने महाराजांबद्दल आपलं प्रेम व्यक्त करते. कबूल करे, पहले को तुमको हार मुबारक, 4 गलत तुमके संकट आए तुमने संभाजी को बोरे, नजर की रोशनी छीनी पर नजर ही आना तुम चेहरे से क्या कहूँ के गांजर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम, जय श्रीराम.
दादा फ्रेम कशी वाटली? एकच नंबर पूर्ण अंधार येते. रायगडावरची पहाट खूप सुंदर असते असं फक्त ऐकून होतं, आज प्रत्यक्ष बघता आलं. रायगड हा फारच सुंदर आहे. तिथला भाग ना भाग, तिथला टप्पा न टप्पा अतिशय सुंदर आहे. मावळ्यांचा तर असा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. जवळपास 3.5 लाख मावळे एक वेगळीच एनर्जी घेऊन रायगडावरती आले होते. आता आम्ही गड उतार होत होतो. बघा ना, रायगड किती सुंदर दिसतोय. निसर्गासोबत किती मस्त त्याचा ताळमेळ झालेला आहे. आणि उतरताना खूप वेगळ्या आठवणी, खूप वेगळ्या भावना येत होत्या. खूप अशा चांगल्या आणि सुंदर आठवणी घेऊन रायगडावरून आम्ही उतरलो. आणि महाराजांचे जे विचार आहेत तेच आत्मसात करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहा. न्यू स्केचसोबत आपण नक्कीच पुन्हा लवकर येऊ.